आणि तो वळूया पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। पाकची हेर ज्योती मल्होत्राची गणेशोत्सवात तिने मुंबईला भेट दिल्याची माहिती आता सूत्रांकडून समोर येते। गर्दीच्या ठिकाणी ज्योती मल्होत्राचा वावर होता अशी माहिती सुद्धा सूत्रांकडून मिळते। लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा या ठिकाणी तिने भेट दिल्याची माहिती आता समोर येते। 2 वेळा ट्रेन न तर एकदा बसने ती मुंबईला आल्याची माहिती समोर येते। ज्योतीने संवेदनशील ठिकाणांचे व्हिडिओ काढले, फोटो काढले होते असं सुद्धा कळतंय। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ज्योती मल्होत्रा सध्या अटकेत आहे। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडनं। कृष्णा, अगदी थोडक्यात सांगाल ज्योतीच्या या संपूर्ण मुंबई भेटीबद्दल? श्रुती, आपण पाहतोय पाकिस्तानची हेर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये आता अनेक खुलासे होताना पाहायला मिळतात आणि तिच्या या चौकशीमध्ये मुंबईमध्ये सुद्धा ती 3 ते 4 वेळा आली होती आणि तिचं वास्तव्य मुंबईतल्या अनेक भागामध्ये होतं। त्याचबरोबर अनेक पर्यटन स्थळांना तिने भेटी दिलेल्या होत्या आणि याचं पूर्णपणे चित्रीकरण केलेलं होतं। मात्र हे सगळं चित्रीकरण तिने कुणाला पाठवलेलं आहे याची चौकशी आता केली जाते। सगळ्यात महत्त्वाचं गणेशोत्सवाचा काळ, जो अत्यंत मुंबईतला गर्दीचा काळ मानला जातो, त्या वेळेमध्ये ती आलेली होती आणि लालबागचा राजा आणि गणेश गल्लीच्या राजाला तिने भेट दिलेली होती। तिथल्या गर्दीचं चित्रीकरण केलेलं होतं आणि ती व्हिडिओ सुद्धा तिच्या युट्यूब चॅनलवरती अजूनही उपलब्ध आहेत। त्यामुळे हे सगळं चित्रीकरण करून ज्योती मल्होत्रानं कोणाला पाठवलेले होते, पाकिस्तानामध्ये हे सगळे व्हिडिओ गेलेले होते का, याची देखील चौकशी आता केली जाते आहे। ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये आतापर्यंत अनेक देशातल्या संवेदनशील ठिकाणी भेटी दिल्याचे पुरावे आतापर्यंत मिळालेले आहेत। मात्र तिने कुठली माहिती पाकिस्तानाच्या संबंधित यंत्रणेला पाठवलेली आहे आणि कशा पद्धतीची जासूसी कुठल्या भागामध्ये केलेली आहे, या अनुषंगाने सगळे पुरावे जमा केले जात आहेत। मात्र आता मुंबईच्या लिंक सुद्धा समोर आलेल्या आहेत आणि मुंबईतल्या गणेशोत्सवाचा काळ जो अत्यंत गर्दीचा काळ मानला जातो, त्यावेळेला लालबागचा राजा आणि गणेश गल्लीच्या राजाला तिने भेट दिलेली होती। त्याचबरोबर मुंबईत काही हॉटेल्समध्ये तिचं वास्तव्य होतं आणि मुंबईतल्या अनेक संवेदनशील आणि पर्यटन स्थळ म्हणून जी मोठी ठिकाणं मानली जातात त्या ठिकाणांचं चित्रीकरण करून सुद्धा तिने पाकिस्तानला पाठवल्याचं आहे का, याचा तपास आता सध्या तरी केला जातोय। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।